लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कोकणची काशी म्हणून ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आहोत। तर आज महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे तो संपन्न होतोय आणि या निमित्ताने या मंदिरामध्ये जर पाहिलं तर आकर्षक अशी या ठिकाणी सजावट जी आहे, फुलांची सजावट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। लाखो भाविक जे आहे ते या ठिकाणी कुणकेश्वराच्या यात्रोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील या कुणकेश्वर क्षेत्री येतात। अगदी समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। आणि जर आपण पाहिलं तर सध्या मंदिर परिसरामध्ये आणि मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अशा प्रकारची फुलांची सजावट जी आहे ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक जो ठिकाण असेल प्रत्येक भागामध्ये या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती केलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। मला सांगा कशा पद्धतीची या वर्षीची जी रूपरेषा असेल आणि किती भाविक या दर्शनासाठी येतील असा आपला अंदाज आहे? त्यावेळेची रूपरेषा जवळजवळ 2 ते 2.5 महिने आपण पूर्ण प्रशासन, पालकमंत्री, त्यानंतर सर्व खाते प्रमुख आणि त्याचे खाती, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी 2 ते 2.5 महिने आम्ही या सगळ्याची महामहोत्सवाची तयारी केलेली आहे। आणि कुठल्याही येणाऱ्या भाविक भक्ताला कुठलीही कमतरता होणार नाही। येणारा भाविक भक्तगण चांगल्या प्रकारे मनप्रसन्न, आनंदी, शिस्तीत दर्शन दर्शन घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे आनंदी होणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या 15, 16, 17 फेब्रुवारी 3 दिवस ही महामहोत्सव आहे आणि या 3 दिवसात 10 ते 15 लाख भाविक भक्तगण या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी कुणकेश्वर नगरीमध्ये प्रवेश करून या आमच्या श्रीचं दर्शन घेणार आहेत। आणि आजचा जो आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो सर्व गुण संपन्न सगळ्या क्षेत्रात, काही जी क्षेत्र आहेत रोषणाई असो ती डबल केलेली आहे, फुलांची आरास असो ती डबल केलेली आहे, रांगा ज्या होत्या त्यामध्ये चांगला सुटसुटीत नेटनेटकेपणा आणलेला आहे। त्याप्रमाणे जे काय आता नवीन काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्या एकदम स्तुत्य झालेल्या आहेत आणि येणारा भाविक भक्तगण आनंदी होतोय आणि आनंदी चेहऱ्याने आम्हाला प्रतिक्रिया देतोय आणि त्याचाच आम्हाला खरं आनंद होतोय। थोडक्यात सांगायचं म्हणजे याची जी आमच्या श्रीची म्हणजे कुणकेश्वराची काय ख्याती महती जी 7 समुद्रापलीकडे गेली आहे त्याच्यात एवढा मोठा आनंद, एवढा भर पडणार आहे की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा महामहोत्सव पार पडणार आहे। आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मी मनपूर्वक या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ द्यावी, हातात हात घालून आम्हाला हे शिस्तीचं दर्शन घडवून आणण्यासाठी आम्हाला साथ करावी असं सर्वांना मी आवाहन करतो। त्याचप्रमाणे 17 तारीखला जे तीर्थस्नान आहे त्या ठिकाणी लाखो भाविक भक्तगण, त्याचप्रमाणे येणाऱ्या देवसऱ्या ज्या हजारोंच्या रयतेने येतात त्याही भाविक भक्तगण त्या ठिकाणी देवसऱ्या या तीर्थस्थानाचा लाभ घेणार आहेत। त्याही ठिकाणी सर्व भाविकांना मी आवाहन करतो की खोल समुद्रामध्ये जाऊ नये, विपरीत गोष्ट घडणार नाही यासाठी आपण दक्ष राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे, जेणेकरून हा आमच्या श्रीदेव कुणकेश्वराचा या पवित्र भूमीचा आणि आमच्या कोकणच्या काशीचा चांगल्या प्रकारे कार्यक्रम या आनंदात भक्तिमय वातावरणात पार पाडूया असं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मंडळ प्रशासनाने, मंदिर प्रशासनाने या ठिकाणी आपण सज्ज झालेलं असं सांगितलं, मात्र प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। कोकण रेल्वे मार्गावरून विशेष अशा जादा ट्रेन ज्या आहेत त्या देखील सोडण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकासाठी प्रत्येक बस स्थानकामधून, जिल्ह्याच्या 8ही बस स्थानकांमधून या ठिकाणी खास बस असे व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे प्रशासन देखील या ठिकाणी कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।